पण आज गुरुवार आहे, आज गुरुवारी आलोय म्हणून आपल्याला ताजमहल बघायला भेटेल। जर तुम्ही ते शुक्रवारी येत असाल तर शुक्रवारी ताजमहल हा बंद असतो। इथे गेट आहे, येथून ताज वेस्ट गेट 0.7 म्हणजे 700 मीटर आहे। तिकीट विंडो 700 मीटर, क्लॉक रूम 600 मीटर, पार्किंग इथेच आहे। हे तुम्हाला रिक्षाने इलेक्ट्रिक रिक्षाने जायचं असेल तर इथे जाऊ शकता, नसेल तर 700 मीटर इथून दूर आहे, तुम्ही चालत पण जाऊ शकता। साईडला इकडे लॉकर रूम आहे, तुम्ही जर बॅग वगैरे घेऊन आला असाल तर इकडे जमा करायचे तुम्हाला बॅग वगैरे। त्यानंतर इकडे तिकीट विंडोकडे जायचं आहे, तिकीट विंडो इकडे आहे 200 मीटर अंतरावरती। ते काकडी पण मिळते, बाहेर 10 रुपयाला होती, इथे 5 रुपयाला आहे। हे ते व्हॅन आहेत जिचं प्रति व्यक्ती 20 रुपये तिकीट आहे। इथं टुरिस्ट हेल्प डेस्क आहे। जे हँडिकॅप वगैरे आहे त्यांच्यासाठी ते व्हीलचेअर पण आहेत। आग्रा फोर्ट आहे, जिथे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे समोर, ते इथून 1.2 किलोमीटर आहे आणि पार्किंग 400 मीटर आहे, जिथून की आपण आता चालत आलो आहोत। इथे समोर एक बोर्ड लावला आहे ज्याच्यावर कोणत्या वस्तू अलाउड आहेत आणि कोणत्या अलाउड नाही आहेत ते लिहिलं आहे। लायटर, काडीपेटी, सिगरेट, चाकू, बंदूक, गोळ्या, ग्रेनेड, हँड ग्रेनेड, हे दारू, ड्रिंक वगैरे अलाउड नाही आतमध्ये। स्पीकर वगैरे, मोबाईल, कॅमेरा, पॉकेट, पाणी बॉटल, दूध बॉटल, पर्स वगैरे अलाउड आहे। इथे ताज रेस्टॉरंट आहे। वेस्ट गेटची माहिती ते लिहिली आहे। वेस्ट गेट म्हणजे पश्चिम द्वार। हा ताजमहल शुक्रवारी बंद असतो, आज गुरुवार आहे त्याच्यामुळे आज जरा गर्दी आहे, उद्या बंद असल्या कारणामुळे। इथे फ्री फॅसिलिटी आहेत, वायफाय, क्लॉक रूम, शू कवर, ड्रिंकिंग वॉटर, व्हीलचेअर, फर्स्ट एड। हे तिकीट घर आहे, ते 2 प्रकारचे तिकीट भेटतात, 50 रुपये आणि 250 रुपये। इथे प्रति व्यक्ती 10, प्रति व्यक्ती 200 प्लस 50, अलग अलग प्रकारचे तिकीट इथे भेटतात। बाहेरून पाहायचं असेल तर 50 रुपये तिकीट आहे, आतमधून पाहायचे असेल तर 250 रुपये तिकीट आहे। हे अशा प्रकारचे 50 रुपयाचे तिकीट आहे कॉईनमध्ये, जसे की मेट्रोला असते। हे जाताना त्या स्क्रीनला टच करायचे आणि जेव्हा आपण लास्टला एक्झिट करतोय तेव्हा ते बॉक्समध्ये आतमध्ये टाकायचे। ते एंट्री केल्यानंतर पुढची सिक्युरिटी चेकअप होते। वेस्ट गेट आहे ना, आपलं जर टोकन जर हरवलं तर 100 रुपये दंड आहे। 3 तासासाठी ते तिकीट आपल्याला व्हॅलिड आहे। ह्यासाठी वापरलेला सगळा लाल दगड आहे, तो सगळा राजस्थानहून आणला गेला आहे। ते तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर पिण्याचे पाणी आहे, तिथे पिऊ शकता। एका साईडला प्रेस करून दुसऱ्या साईडला पाणी तिथे प्यायचे, जसं की एअरपोर्टला असते। पण जो समोर ताजमहल दिसतोय त्याचा पहिला व्ह्यू पाहू शकतो। इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे। हा एकूणच पूर्ण परिसर आहे।
येथून आपण आता आतमध्ये आलो आहोत. त्यासोबत जर एखादी पर्स वगैरे असेल तर ते आतमधून नाही आणायला देत. आणि जसं ट्रायपॉड वगैरे एखादा असेल तर तो साईडला जिथून आपण एंट्री करतो ते क्लॉक रूम आहे त्याच्यामध्ये ठेवायला सांगतात. आणि ते असं खुल्लं नाही घेत. त्यासोबत तुम्हाला एखाद्या पिशवीत घालून द्यावं लागेल. त्यासाठी मला बाहेर जाऊन पिशवी घ्यावी लागली आणि ट्रायपॉड त्यामध्ये टाकून आतमध्ये द्यावा लागला. तर तुम्ही पण जर सुट्टी वस्तू आणत असाल खुली एखादी तर ते क्लॉक रूमला नाही घेत. ते पिशवी टाकूनच तुम्हाला द्यावं लागेल. हा एकूणच पूर्ण परिसर आहे. थोडीशी गर्दी आहे पण तेवढी जास्त नाही आहे. हे जे प्रवेशद्वार आहे हे पूर्ण लाल दगडामध्ये आणि संगमरवर आहे त्याच्यामध्ये बांधलं गेलं आहे. इथून आतमध्ये समोरात आपण ताजमहल पाहू शकता. हे लेआउट आहे पूर्ण या एरियाचा. मुख्य दारातून आतमध्ये आल्यानंतर समोर तुम्हाला असा व्ह्यू दिसतो. समोर ताजमहल आहे. निरीक्षण काय करत होतं? वॉशरूम तसेच बेबी केअर रूम पण आहे. ह्याच्या समोर इकडे कॅमेरा अलाउड नाही आहे असं लिहिलंय. इथे तुम्हाला फोटो काढून सॉफ्ट कॉपी घ्यायची असेल तर तेही तुम्ही ते घेऊ शकता. आता आपण इथून लेफ्ट साईडला जायचं आहे वरती आणि तिकडून मग आपल्याला हे जे ताजमहल आहे तिकडे तो पाहण्यासाठी वरती जायला एंट्री मिळेल. या साईडला मेहमानखाना आहे इकडे. ताजमहल आहे आणि त्याच्याच साईडनं म्हणजे लागूनच ही यमुना नदी वाहते. यमुना नदीचं प्रचंड पात्र तुम्ही पाहू शकता. खालती जाण्यासाठी पायऱ्या आहेत परंतु सध्या त्या जाळी टाकून बंद केल्या गेल्यात. कदाचित तळघर असेल ताजमहलसाठी. हे खालतून आतमध्ये जाण्यासाठी दरवाजे पण आहेत. समोरची साईड आहे जिथून आपण आलो त्याच डोरनाला तर चारही मनोरे दिसतात परंतु जेव्हा तुम्ही इथूनच साईडने बघता तेव्हा तुम्हाला 3च मनोरे दिसतात कोणत्या तरी 2 साईडचे. ही मस्जिद आहे जी की ताजमहलच्या राईट साईडला आहे इकडे. पोल दिसत आहेत त्याच्या
खालतून पाणी जाण्यासाठी लाईन केली गेली आहे. त्यानंतर तुम्ही जे मुख्य मकबरा आहे त्याचा 200 रुपये देऊन इथून तिकीट काढू शकता. हे जे गेट आहे इथे मेन पॉइंट आहे. इथूनच सगळ्यात जास्त लोक फोटो काढतात, त्याच्यामुळे ते फोटो काढण्यासाठी खूप गर्दी झाली आहे. आपण ताजमहल पाहण्यासाठी जातो. हे पूर्वद्वार आहे, हे दक्षिण द्वार आहे आणि हे पश्चिम द्वार आहे. अशा प्रकारे इकडे आतमध्ये येण्यासाठी 3 द्वार आहेत. इथून आग्रा फोर्ट 2 किलोमीटर, सरदार बाजार 5.5 किलोमीटर, ADA सेल्फी पॉईंट 6.2, आग्रा चौपाटी 6.5, इमामूद दौला 7.3, ताज व्यू पॉईंट ADA 10.3, सिकंदरा, फतेहपूर सिक्री 41. आपलं ताजमहल पाहून झालं आहे. आपण आता जातोय. इंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं ताज रेस्टॉरंट आहे. इथे आईस्क्रीम घेऊ शकता, त्याचे ते पेटा वगैरे पण घेऊ शकता. याचे रेट आहे ते दिलेले आहेत. साधा पेट 140, केसर पेटा 200, त्याप्रमाणे अलग अलग प्रकारचे पेटे ते भेटतात तुम्हाला. आता चालत होतो. आता आपण इथे त्या गाडीमध्ये बसून जातो. सर आप इधर आ जाइए. 20 रुपये तिकीट आहे एकासाठी. हे सगळे इलेक्ट्रिक रिक्षा आहेत. इथून तुम्हाला फोर्टपर्यंत, जो आग्रा फोर्ट आहे तिकडे 5 रुपये सोडले जाते. ही लाईन आहे रिक्षाची. इथून 1 किलोमीटर आहे फोर्ट. आपण आता ताजमहल पाहून आग्रा फोर्टकडे आलो. आग्रा फोर्टच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. मित्रांनो, आजच्या ह्या भागामध्ये आपण येथेच थांबतोय. लवकरच भेटूया नवीन भागामध्ये. धन्यवाद.